हाय, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नाही, पण मी आता ट्राय करेन की रोज व्हिडिओ टाकण्याचा. तर हे झाड मी लावलेलं होतं ब्लूबेरीचं. 1.5 वर्ष झाले या झाडाला आणि एवढं छान वाढलं, म्हणजे असं वाटलं नाही की एवढ्या लवकर वाढन बरं म्हणून, कारण की 1.5 वर्षाचंच खूप मोठं झालं. कारण मी त्याला रोज पाणी टाकत असते आणि यावर्षी तर त्याला भरपूर फळं लागलेले आहेत. हे पहिल्याच वर्षीचे फळं आहेत त्याला आणि खूप सारे जण तोडतात पण. तर आम्ही पण आज तोडले होते. मस्त एवढे छान आणि खूप गोड लागतात. फक्त हे रेडवाले जे राहतात ना, थोडेसे आंबट लागतात. त्याच्यामुळे जो पूर्ण काळे झाले ना, त्याच्यानंतर तोडायचे. नाश्त्यामध्ये आज मी पास्ता बनवला होता, कारण की मुलं आलेली होती ताईची छोट्या, आणि तर पास्त्याची डिमांड केली होती त्यांनी. आम्हाला नाश्त्यामध्ये पास्ताच खायचा, त्याच्यामुळं मग मी सर्वांनाच पास्ता बनवला होता. आणि मिस्टरांनी मटण आणून दिलं होतं, तर तेच बॉईल करायला टाकलं होतं. पाणी न घालता शिजवलेलं आहे हे, खूप छान. आणि आज भाजी न बनवता बिर्याणी बनवायची होती, तर त्याचीच प्रोसेस चालू होती. मी म्हटलं अगोदर सर्व कामं वगैरे करून घेतले आज सकाळची, आणि बिर्याणी पटकन बनवायला घेतली, कारण की जास्त बनवायची होती. आणि मुलं म्हटल्याच्यानंतर थोडंसं लवकरच जेवतात, त्याच्यामुळे मग लवकर लवकर करून घेतली. आणि सासूबाईंनी डाळ भिजवली होती. त्या पण इथे राहत नाहीत, मुंबईला राहतात, पण आल्या होत्या इथे. आत्ता 8 दिवस झाले आलेले आहेत. तर ते म्हणत आपण मुंगाच्या वड्या बनवू. म्हटलं ठीक आहे. तर मग त्यांनी डाळ वगैरे भिजवली होती, धुतली पण त्यांनी आणि मिक्सरमधून पण काढली होती. मी फक्त टाकू लागल्या त्यांना, आणि अशा गप्पा करत मस्त आम्ही वड्या टाकून घेतल्या. तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते पण कमेंट करून नक्की सांगसान कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करजा माझ्या चॅनलला. तर 12-12:30 वाजले होते. थोडंसं उशीर झाला होता कामाच्या याच्यामध्ये, पण आम्ही सर्व टाकून घेतले दोघींनी पटापट. आणि मस्त असे दिवसभर सुकले पण होते छान. आणि याच्यामध्ये नाही का सासूबाईंनी डाळीमध्ये कोथिंबीर टाकला होता खूप सारा, आणि लसण पण घेतला होता त्याच्यामध्ये टाकायला, आणि म्हणजे मिक्सरमध्ये काढताना. आणि त्याच्या बनवल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा वापस बनवल्या होत्या, पण याच्यामध्ये काहीच न टाकता फक्त डाळ भिजवली आणि धुवून वगैरे वॉश करून घेतली, आणि मी डायरेक्ट मिक्सरला काढून घेतली. आता आज घरी कोणीच नव्हतं, त्याच्यामुळं मग आम्ही खालीच मी प्लेटमध्ये टाकत होती, आणि बाकीचे त्यांनी वर नेल्या होत्या, तर त्यांनी वर टाकून घेतल्या. अशा प्लेटमध्ये पण टाकता येतात, आणि कमी क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला बनवायचे असले तर घरामध्येच असं मिक्सरमधून काढून डाळ घरातच तुम्ही टाकू शकता, आणि मग नंतर उन्हात बाल्कनीमध्ये वगैरे असं ठेवू शकता. त्याच्यामुळं पण हे लवकर होतात. आता बाकी उरलेली पण डाळ होती थोडीशी, तर मग त्याचं काय बनवावं, तर मग भजे बनवून घेतले होते. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, लसूण घेतला होता, कोथिंबीर घेतलं होतं ते, आणि थोडंसं नमक टाकलं होतं. आणि मस्त मिक्सरला बारीक, एकदमच बारीक नाही करून घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. आणि मग मिक्सरला फिरून झाल्याच्यानंतर मस्त भजे वगैरे करून घेतले होते. मी त्याचे पकोडे बनवले होते, आणि सर्वांना खूप छान आवडले पण, आणि खाल्ले पण. ताई वगैरे आले होते आणि त्यांची मुलं पण होते, तर मितांशला तर खूप मस्त एन्जॉय केला त्यांनी. खूप आवडलं त्याला, कारण की घरी कोणी खेळायला नसते, आणि असे ते मामाच्या घरी आले की मग यांची मग खूप सारी मस्ती पण राहते, भांडणं पण राहतात. आणि रोज व्हिडिओ काढण्याचा आणि टाकण्याचा प्रयत्न करते, पण काही ना काही गोष्टी मधात येतात, आणि काही ना काही अडचणी पण राहतात. त्याच्यामुळं मग, कारण की पिनूला पण मधामधात त्याला चालूच राहते त्याचं काही ना काही, म्हणजे त्याला सर्दी होईल किंवा ताप येईल, आणि काही नसलं तरी पण अजून काही ना काही होऊनच राहते. आता बघा त्याला माहीत नाही, बाहेर पण आम्ही जात नाही, कुठं फिरायला पण जात नाही गावाला वगैरे कुठं जात नाही, तरीही त्याला व्हायरल काही पण झालेलं असलं बाहेर की त्याला होऊन जाते घरी असल्या. आता फुंशी झाली होती फक्त एकच, आणि त्याचाच फोड आला होता, आणि ते फुटला, तर त्याची जखम झाली होती. आणि असं वाटलं होऊन जाईन चांगलं 2-3 दिवस, पण नाही झाली, कारण की खूप वाढतच चाललं होतं. तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेलो आम्ही. तर डॉक्टर म्हणत की लिम्फोटेक असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी, ते झालेलं आहे म्हणत. तर हे पसरते म्हणत, तर लवकर ट्रीटमेंट घेतली तर लवकर चांगलं होईल. आता त्याचंच ट्रीटमेंट चालू आहे त्याची. आणि त्याला ताप पण होती 2-3 दिवस. आणि असं मुलांना बिमार वगैरे असले, चिडचिड करत असले की काहीही करायची इच्छा होत नाही, आणि काही बनवायची इच्छा होत नाही, करायची पण इच्छा होत नाही. त्याच्यामुळं मग व्हिडिओ शूट वगैरे मी काहीच केले नाही. जेवढे होते तेवढेच घेतले मी, आणि तेच आज एडिटिंग करत आहे, कारण की आज सर्व पाहुणे वगैरे गेलेले आहेत गावाला. त्याच्यामुळं तो पण झोपलेला आहे, त्याला औषधे वगैरे देऊन. तर मग थोडासा वेळ होता, तर तेच एडिट करत आहे मी, कारण की हे 2-3 दिवसाचे व्हिडिओ होते मी एडिट केलेले, तर म्हटलं आज करून घ्यावं. आता तुम्हाला वाटत असेल की
एवढा वेळ भेटत नाही तर मग कशालाच व्हिडिओ टाकते. पण एक आवड राहते आणि एक असं वाटते की स्वतःचं काहीतरी करावं. पण करायला गेलं तरी पण काही ना काही मदतनी येतेच अडचणी, तरी पण मी ट्राय करते. आणि आता मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज मला सपोर्ट करा. कारण की 2 मुलं आहेत, स्कूल वगैरे राहते आणि छोटीशी तब्येत पण बरोबर नाही राहत. आणि मी त्यांची एक्झाम पण चालू आहे, त्याच्यामुळं मग त्याचा एक अभ्यास पण घ्यावं लागते. कारण की आता 10 तारखेपर्यंत त्याची एक्झाम आहे, तर त्याच्यावर जास्त फोकस करते मी थोडंसं. कारण की त्याचं ट्युशन वगैरे आहे, त्याला पण थोडंफार घरी पण घेते. आणि मस्त असे दोघं भाऊ बघा छान खेळतात. त्याला बॅटलाच तो घेत होता आणि मस्त गाडी करत होता. असं चालू राहते यांचं खेळणं, मस्ती करणं. लगेच खेळतो बरं वाटते आणि लगेच 10-15 दिवसानं, 1 महिन्यानं अजून पुन्हाच बिमार पडतो. काय माहीत का होते, तो काही समजतच नाही आहे. असो, ह्या सर्व गोष्टी होणारच आहेत आता, कारण की ते लहान आहेत. आणि आमचा गॅस गेला होता आज, तर आता खूप टेन्शन आलं होतं मला. कारण की 4-5 दिवस काही गॅस येणारच नव्हता. कारण की एवढ्या दिवस कसं डायरेक्टच दारामध्ये गाडी यायची आणि जेव्हा संपला तेव्हा लगेच घ्यायचं किंवा अगोदर भरून ठेवायचं. पण यावेळेस भरायच्या अगोदरच हे गॅसचा प्रॉब्लेम झाला आणि सर्वीकडे बंद झालं. त्याच्यामुळं मग डायरेक्टच गोदामहून आणायचा होता. पण KYCच केलेली नव्हती आणि ते माझ्या सासऱ्याच्या नावावर होता आणि यांच्या नावावर करायला खूप म्हणजे 15 दिवस लागणार होते आणि 8-10 दिवस झाले होते. पण अजून 4-5 दिवस त्याला बाकी होते. त्याच्यामुळंच मग आता नाईलाजाने चुलीवरच करायचं काम पडलं होईल असं स्वयंपाक. मग तर अगोदरच्या दिवशी तर आम्ही बाहेर मांडली होती चूल, पण तेव्हा खूप हवा वगैरे लागत होती. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही रूममध्येच मांडली. तशी पण ते रूम खालीच राहते सध्या, काही भाडे करून आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्येच मग मी 3-4 दिवस स्वयंपाक केला. आणि हे पिनूच्या नाकाला नाही का असं वेगळंच काहीतरी झालं, तर त्याचंच सांगितलं तुम्हाला की ट्रीटमेंट चालू केली म्हणून आम्ही. तर आज मी उडदाची डाळ बनवली होती आणि फायनली आज 4 दिवसाच्या नंतर सिलेंडर आलं. असं वाटत होतं की त्याची आरती ओवाळूनच घरामध्ये घेऊ की काय. कारण की म्हणजे आज समजलं सिलेंडरची व्हॅल्यू खूप म्हणजे इम्पॉर्टंट राहते. प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू राहते, फक्त ते कळायला आपल्याला वेळ लागते. आणि आल्याच मग अगोदर पापड वगैरे तळून घेतले होते आणि डाळ भिजू घातलेली होती थोडीशी. आता स्वयंपाक पण करायचा होता, कारण की मटण वगैरे शिजून झालं होतं. गॅस आणला होता, तर मग आज परत मटण आणलं होतं मिस्टरांनी आणि बिर्याणी वगैरे बनव म्हणत आज. कारण की मी त्या दिवशी बनवली होती तर छान झाली होती. आणि मग मस्त सासूबाईंनी पण भजे वगैरे करून घेतले, तळून दिले त्यांनी मस्त. आणि सासूबाईच्या हातची मजाच वेगळी राहते भजी खायची. तर मी पण मस्त खाऊन घेतली, आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग मस्त बिर्याणी बनवायला सुरुवात केली. तर मटण वगैरे शिजून घेतलं होतं आणि मस्त असे तांदूळ होते छान हैदराबादीचे, तर त्याचीच बिर्याणी वगैरे करून घेतली होती. तसं तर मी मटणची बिर्याणी बनवत नाही सहसा, पण मी 1-2 वेळेस बनवली आता, तर छान झाली होती. तर म्हणून मग मिस्टर म्हणत की आज बनव. आणि बेरीज खूप सारे तोडलेले होते, कारण की रोज जरी म्हटलं ना तरी पण त्याला खूप सारे यायला लागले. तर म्हटलं आता रोज तसेच खाऊन खाऊन कंटाळा, आज काहीतरी वेगळं करू म्हटलं. तर बेरीज पूर्ण टाकले होते मी शिजवायला पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर साखर टाकली होती आणि ते पूर्ण असे थोडेसे नरम करून घेतले. आणि गोड पण लागतात, कारण की त्याच्यामध्ये काही रेड पण होते आणि ते खूप असे थोडेसे आंबट लागतात. त्याच्यामुळे खोकला वगैरे याची भीती वाटते. आणि हे गाय बाहेर रोजच येते आणि पिनू रोज त्याला पोळी देते. त्याला नाही आली ना की आज म्हणते हंबा गाई आली नाही आज, हंबा आली नाही आज, असं करते. त्याच्यामुळे ते गाय पण रोज येते आणि हे रोज पोळी देते. आणि यांचं मस्त असं बाहेर खेळून चालू होतं. जानू थोड्याशा नाराज होत्या, कारण की त्यांना आज जायचं होतं आणि आज थोड्याशा रडल्या पण होत्या त्या. त्याला मग इथेच एंड करते आजच्या ब्लॉगला. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय.